हे सगळं थांबवा, नाहीतर तुमच्यावर सुद्धा कारवाई करू। आम्ही कोणत्याही कारवाईला घाबरत नाही आहोत। लोकशाही मार्गानं, सनदशील मार्गानं चळवळीत काम करणारे आयुष्य दिलेले आम्ही लोक आहोत। आम्हाला कायदा सुव्यवस्था इथे बिघडवायची नाहीये, मात्र संविधानानं आम्हाला जो अधिकार दिलेला आहे तो सुद्धा प्राणपणानं जपण्याची आमची कमिटमेंट आहे। अंबी यांना तातडीनं पोलिसांनी सोडलं पाहिजे आणि त्यांना इथे घेऊन आलं पाहिजे, ही या क्षणाची आमची मुख्य मागणी आहे। खरं तर स्वतः संजय प्रतिनिधींनी कसं वागावं, इथला मंडप जो टाकण्यात आलेला होता तो मंडप काढून टाकण्यात आलेला आहे आणि ज्या लोक बाहेरून आलेली आहेत त्यांना पिण्यासाठी जे जार होते ते जार सुद्धा संबंधितांना घेऊन जायला सांगण्यात आलेलं आहे। ही कशा प्रकारची असहिष्णुता आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना मान्य असणारी ही सहिष्णुता आहे का? त्यामुळे आमदार संजय गायकवाडांना माझं आव्हान आहे की जरूर सांगाल त्या चौकामध्ये आपली चर्चेची तयारी आहे। तुमचे मुद्दे तुम्ही मांडा, आम्ही आमचे मुद्दे मांडू। पोलिसांची तुमची आता बातचीत झाली, काय म्हटलं पोलीस तुम्हाला ताब्यात घ्यायला आले? हे बघा, त्यांची जी दादागिरी आहे ते पोलिसांना न शोभणारी दादागिरी आहे। आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि संविधानाप्रमाणे या महाराष्ट्रातल्या कोणत्याही चौकात जाणं, संचार करणं हे आमचा नैतिक अधिकार आहे, संविधानिक अधिकार आहे। त्यांनी सांगितले 10 मिनिटात हे संवाद, आम्ही जेलमध्ये, तुरुंगामध्ये कुठे न्याल तिथे जायला तयार आहोत। आमच्याकडून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, मात्र आम्ही हलणार सुद्धा नाही।